हर हर महादेव. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्हाला तर माहितीच आहे, महाशिवरात्र आलेली आहे. सर्व शिवभक्तांना माझ्याकडनं महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वच हिंदू शिवभक्तांना हा सण खूपच पवित्र असा हा सण माघ कृष्ण पक्षातील माघ चतुर्दशीला हा पवित्र महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. लग्नाच्या बंधनात बांधले गेले होते. यामुळे या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती म्हणजे शिवपार्वतीची पूजा केली जाते. असे केल्याने त्या व्यक्तीला सुख आणि सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो. पंचांगानुसार हा शिवपार्वतींना समर्पित महाशिवरात्रीचा सण कृष्ण पक्षातील माघ चतुर्दशीला म्हणजे इंग्रजी कालनिर्णयानुसार 8 मार्चला रात्री 9:57 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 मार्चला संध्याकाळी 6:17 समाप्त होईल. परंतु यात येणाऱ्या प्रदोष कालामध्ये भगवान शिवाच्या उपासनेचा आणि उपासनेला खूप विशेष महत्त्व आहे. म्हणूनच हा सण 8 मार्चला साजरा केला जाणार आहे. पौराणिक शिवपुराण कथेनुसार अशी मान्यता आहे की माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली होती आणि महाशिवरात्रीच्या दिवशीच माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली होती. यानंतर माता पार्वती आणि भगवान शंकर यांचा विवाह झाला. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचे व्रत देखील करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी लवकर उठावे, भगवान शिव आणि माता पार्वतीला नमस्कार करून पूजेचा संकल्प करावा. यानंतर गंगाजल मिसळून त्या पाण्याने स्नान करावे, नवीन वस्त्र परिधान करावे, सूर्यदेवाला अर्पण करावे. लाल कापडाचा वापर करा आणि माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या मूर्ती त्या सुंदर अशा कापडावरती स्थापन करा. भगवान शंकराला कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करा. त्यानंतर पंचोपचारण करून भगवान शिव आणि माता पार्वतीला विधीनुसार अभिषेक करावा. भांग, धतुरा, फळे, मधाराची पाने, बेलपत्र, बेलफळ असे शंकराला अर्पण करावे. मनोभावे पूजा करा. जमलंच तर शिवस्तोत्राचे पठण करा किंवा शिवचालीसा म्हटलं तरी चालेल. त्याचबरोबर तुम्ही भगवान शिवाच्या मंत्राचा जप करा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनात् मृत्युर्मुक्षीयमामृताम्. या मंत्रालाच महामृत्युंजय मंत्र किंवा शिवमंत्र असं देखील म्हटलं जातं. या मंत्राचा जप तुम्ही करा 108 वेळा. दुसऱ्या दिवशी आपण या उपवास व्रताचे पालन अगदी साध्या पद्धतीने देखील करू शकता. यात तुम्हाला उठून स्नान करून माता पार्वती शिव यांना जो तुम्ही बनवता तो नैवेद्य दाखवून तुम्ही हा उपवास सोडू शकता.